छोटा आका, मोठा आका आणि सगळ्यात मोठा आका, तुम्ही म्हणता की मी आकाचं नाव घेणार नाही, तर तुम्ही देखील दहशतीत आहात का? तुम्हाला देखील भीती वाटते? अहो, मी सांगितलेले दहशतीत मी कधीच कोणाला काही घाबरलेलं नाही. हे स्टेटमेंट माझं झालेलं आहे, त्याच्यामुळे डबल सांगणार नाही. भीती दहशत यांच्या आका बाका कोणाला कशालाच भेट नाही मी. तो प्रश्न नाहीये. बिलकुल आकापर्यंत मी पोहोचलोय, कारण आकाच्या शिवाय ही बाब होऊ शकत नाही. आका म्हणजे कोण सगळ्यांनी सांगितलेलं आहे ना, त्याच्यामुळे आकाचं वारंवार नाव तरी कशाला घेऊ माझ्या तोंडाने. मी आकाच्या वरती अजून सरकलेलं नाही. ज्यावेळेस इन्व्हेस्टिगेशन होईल, जर त्यांचं त्या मोठ्या आकाचं नाव आलं तर घेईल मी. आणि ही प्रथा आणि परंपरा आहे तिथं. ते फक्त परळीपर्यंत घडत होतं. आता त्यांचं कार्यक्षेत्र वाढवलंय, त्यांनी कार्यक्षेत्र वाढवलं, आता केस पर्यंत आले. आणि बाकी गुंडगिरीचं, एक्स्टॉर्शनचं, टक्केवारीचं जे कार्यक्षेत्र आहे ते संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये राबवलं होतं. आत्ताच्या ह्या शेवटच्या ह्या 2-2.5 वर्ष जी 22 जुलै, मला वाटतं 22 जुलै का 3 जुलैला सरकार अस्तित्वात आलं ना, आणि त्याच्यानंतर हे मंत्री महोदय झाले. मी याच्या अगोदरच सांगितलेलं आहे की त्यांनी त्यांचं मंत्रीपद जे आहे ते भाड्यानं दिलं, जिल्ह्याचं पालकमंत्रीपद भाड्यानं दिलं. त्याच्यामुळं भाड्याने दिल्यात लीज अग्रीमेंट झाल्याच्या नंतर त्यांनी खाली बघितलंच नाही की काम कसं चाललंय, काय चाललंय, आणि त्याच्यामुळे हे प्रकार घडत गेलेले आहेत. म्हणून आता हे म्हणजे टोकाचं झालं, परमोच्च बिंदू झाला हा. आणि कसं आहे की शिशुपालाचे सुद्धा 99 अपराध भरायला लागलं होतं, त्यावेळेस श्रीकृष्णाने त्याचा खात्मा केला होता. तसा प्रकार झालेला आहे. 99 अपराध जे आहेत यांनी केले, पचवले, पण आता हा 100वा झाला संतोष देशमुख. याच्या अगोदर काय आहे की माणसं मारायला ह्यांनीच लावायची, फिर्यादी हेच, मारायला लावणारे हेच, आणि मिटवायला लावणारे हेच, आणि पुन्हा यांच्या घरी पाणी भरायला लावणारे बी हेच. असं वातावरण तिथं झालं ना पूर्वी. संगीत दिगोळे, किशोर फड, गरजे, किती नावं घेऊ. नावं घ्यायला सुद्धा एका दामात नावं घेता येणार नाहीत, एवढे प्रकार घडलेले आहेत. आणि त्याचं कार्यक्षेत्र आता हे इथपर्यंत आलं ना. आता जर नाही बोललं तर हे पाठव देऊन आष्टीकडे सुद्धा येईल. आणि कदाचित पीक विम्यात जसं महाराष्ट्रात फावल्यावलं यांचं कार्यक्षेत्र, तसं हे खून करण्यामध्ये सुद्धा, आणि पुन्हा जिरवणारे सुद्धा, पुन्हा वकील बी ह्यांचेच लावायचे, वकील ह्यांनीच फोडायचे, समोरचे म्हणजे साक्षीदार ह्यांचेच. सगळं काही असे उद्योग यापूर्वी फार झालेले आहेत. त्याच्यावरती बोलू डिटेलमध्ये अजून. आता आमची फक्त अपेक्षा एवढंच आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी जोर लावलेलाच आहे, आणखी जोर लावावा, आणि हा आका जो आहे यातला पटकन पकडावा. लोकांच्या मध्ये प्रचंड क्षोभ याच्यामुळे निर्माण झालेला आहे, विनाकारण असंतोष लोकांच्या मध्ये झालेला आहे. आणि याला आमचे साहेब माफ करतील असं नाही, कारण एकही शिंतोडा न उडालेला माणूस आहे. ते राज्याचे आज प्रमुख आहेत, नेते आहेत, त्यांनी ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे हा आका लवकरात लवकर ताब्यात यावा, एवढीच आमची मागणी आहे. सुरेश दास.